गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. मला सांगायचं तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय, बरोबर? मी सागर, राम राम मंडळी, मी सागर स्वागत करतो तुमच्या दुसऱ्या पाठात, ज्याचं नाव आहे प्रागैतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळ काय, याचं काय काम आहे सांगतो. तुम्ही जर हा व्हिडिओ तुमच्या युनिट टेस्टच्या आधी पाहत असाल, किंवा जर हा व्हिडिओ तुम्ही पाहताय तुमच्या प्रथम सत्राच्या आधी, मग काय, जर हा एक व्हिडिओ पाहिला तर हा अख्खा धडा तुमचा पाठ झाला समजून चला. मग याच्यावर आलेले कुठलेही प्रश्न तुमच्या लगेच तोंडपाठ होऊन जातील, बरोबर? मग आता आपण पाहणार आहे प्रागैतिहासिक काळ काय, बरोबर? म्हणजे काय, कोणत्या गोष्टी येतात त्यात. चला मग चला मग पटकन पटकन पाहू. थोडासा लाईट ऍडजस्ट करून घेतो. ओहो, गोरा दिसतोय मी आता. चला, प्राचीन प्रगती प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी काय होती? भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी भारताची भौगोलिक रचना समजून घेणे महत्वाचे आहे. बघा, जर तुम्हाला भारताचा इतिहास समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला भारताची काय तर तुम्हाला भारताची भौगोलिक रचना समजून घ्यावी लागेल. मग मला सांगा, तुम्हाला भारताची भौगोलिक रचना का समजून घ्यावी लागेल? काय गरज पडली त्याची? कारण ज्याचा तुम्हाला इतिहास मानून घ्यायचा आहे. आता जर मी म्हटलं दक्षिणेकडील भारत, आता कोणता दक्षिणेकडील भारत माहिती आहे का तुम्हाला? नाही. मी म्हटलं उत्तरेकडील भारत, नाही माहिती, बरोबर? म्हणून मग आपल्याला भूगोल सुद्धा माहित पाहिजे. जर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आहे तर तुम्हाला भूगोल सुद्धा आला पाहिजे, बरोबर का? म्हणूनच मग बघा, भारतात पर्वत, नद्या, मैदाने, पठारे, वाळवंट आणि समुद्रकिनारे आहेत. या भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर परिणाम झाला, बरोबर? ह्या ज्या भौगोलिक गोष्टी आहेत, नद्या, डोंगर, बघा, जिथं समुद्र किनारपट्टी आहे तिथं लोकांचा महत्वाचा व्यवसाय काय असतो? मासेमारी असतो. आता जिकडे कोरडवाहू जमिनी आहेत, जिकडे पाऊस कमी पडतो, सपाट जमिनी आहेत, फक्त कोरडवाहू जमिनी आहेत, पाऊस त्या एरियात पावसाचं प्रमाण कमी आहे, तिथं काय होते? कोरडवाहू शेती होते. तिथल्या लोकांचा मेन बिझनेस काय असणार आहे? कोरडवाहू शेती. इतर काहीतरी प्रोसेसिंगचे बिझनेस करू शकतात ते लोक, बरोबर? हा असा फरक पडतो. मग ह्या गोष्टी इतिहासात सुद्धा कुठेतरी फरक पडायचा. ह्या गोष्टींचा फरक इतिहासात सुद्धा पडायचा. म्हणून आपल्याला पाहायचं आहे, बरोबर? बघा, नद्यांजवळ सुपीक जमीन असल्यामुळे तेथे मानवी वस्ती वाढली. बघा, जेथे नद्या असतात तिथे काय झालं? जेथे नद्या असतात तिथे सुपीक जमीन असते. ऑफकोर्स पाणी आहे, त्यामुळे मग जमिनीला पूरक पाणी भेटते, जमीन सुपीक असणार आहे, बरोबर? पर्वत आणि समुद्र भारताला नैसर्गिक सीमा मिळाली. ज्या पर्वत आणि सीमा आहेत त्यामुळे काय झालं? भारताला नैसर्गिक सीमा. बघा, भारताचा खालचा भाग, दक्षिणेकडील खालचा भाग, हे जे टोक आहे भारताचं खालचं टोक, असं असं इकडे काय, दोन्ही साईडनं पाणी पाणी आहे. काय आहे बाळांनो? दोन्ही साईडनं पाणी पाणी आहे, पाणी पाणी, बरोबर? तेच भारताचा वरचा टोक, तेच आपल्या भारताचा वरचा टोक. वरचा टोक मी इकडे काढून दाखवतो, ठीक आहे? हे इकडून असा गुजरात संपला, ठीक आहे? हे असं आलं वर, हे असं असं काश्मीर, नंतर हे असं असं इकडे, नंतर ह्या सेवन सिस्टर्स कडे चाललो आपण, बरोबर? हे असं हे आता तुम्ही खाली जॉईन करून घ्यायचा, हा असा इकडून हे असं काहीतरी तुम्ही हा हे थोडंसं असं बाहेर हे करून घ्यायचा. तुम्ही हे इमॅजिन करून घ्यायचा. सर पिकासो नाही, चित्रकार नाही, म्हणून बघा, मग हा जो वरचा भाग आहे इथं, हा जो वरचा भाग आहे इथं, हा जो वरचा भाग आहे इथं, इथं आहे हिमालय पर्वत. इथं काय आहे? हिमालय पर्वत. मग आपल्या भारताच्या ज्या सीमा आहेत बघा, इकडे ही पहाड आहे, याही एरियात पहाड आहे, इकडे रन ऑफ कच्छ आहे, रन ऑफ कच्छ आहे, बरोबर? इकडून समुद्र आहे, इकडून सुद्धा समुद्र. मग आता ह्या समुद्र साईडनं इकडून असे वरून पहाड, यामुळे काय झालं? आपला जो भारत देश आहे, आपला जो भारत देश आहे त्याला ज्या सीमा आहेत त्या एकदम सुरक्षित बनल्या. कशामुळे? इकडून समुद्र आहे, वरून पहाड आहेत, बरोबर? त्यामुळे बघा, नदीकाठी सुपीक जमीन असल्यामुळे शेती करणे सोपे झाले आणि तिथे वस्ती निर्माण झाली. मग जुन्या काळात काय होतं? त्या लोकांना समजलं शेती करायची आहे, मग शेती करताना त्यांना लक्षात आलं, हा इथली जमीन जरा सुपीक आहे. मग ती सुपीक का आहे? कारण नदी आहे. मग तिथंच लोकांनी वस्ती केली. मग आता मला सांगा, जर जमीन सुपीक आहे तर लोक दूर जाऊन राहतील का? कारण मग तिथं रोज येऊन शेतीची मशागत करणं, त्यापेक्षा तिथंच राहायला लागले. मग नद्यांच्या बाजूले वस्त्या तयार झाल्या. नद्या जिथं असतात त्याच्याच बाजूले वस्त्या तयार झाल्या, बरोबर? लोकांना समजायला लागलं त्या गोष्टी. बघा, आपल्या भारताचा नकाशा आहे, हे दख्खनचं पठार आहे, हा सगळा प्लेन भाग आहे, हा प्लेन आहे. बघा, इकडून अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे, बरोबर? इथं फक्त बांगलादेश आहे. इकडे वर सुद्धा बघा, ह्या ज्या आहेत नद्याच नद्या दिसतात. कुठे गेलं? हे बघा, पर्वताच्या लाईनी, ह्या ज्या दिसतात तुम्हाला अशा अशा रेषा, ह्या पर्वताच्या लाईनी आहेत, ह्या नदी आहेत, ह्या नदी आहेत. बघा, इथं वाळवंट आहे,
या भागात राजस्थान गुजरातचा जो भाग आहे तिकडे काय वाळवंट आहे. हा नकाशा आपल्या पुस्तकात दिलेला आहे बाळांनो. जायचं आणि मस्तपैकी हा पूर्णचा पूर्ण नकाशा पाहून घ्यायचा. एकदम एक एक गोष्ट इथून सुरू करायची या कोपऱ्यातून. असं बोट ठेवू ठेवू पाहायचं. इथं काहीतरी पर्वत रांगा, मग अशी पर्वत आहे पर्वत आहे. ठीक आहे ठीक आहे. हे काय, हे निळं मग नद्या आहेत नद्या आहेत नद्या. मग इथं काय आहे बघा, हे असं असं काहीतरी दिलंय, असं शिडीसारखं काहीतरी दिलंय, असं 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 काहीतरी दिलंय. हे काय आहे, अच्छा ही खिंड आहे. ह्या अशा गोष्टी पाहायच्या. यानं काय होते, तुम्हाला इतिहास समजण्यास, तुम्हाला भूगोल समजण्यास एकदम सोपं सोपं समजते, एकदम इझिली समजते. बघा प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, आता आपण पाहणार आहे. प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, ज्या काळात माणसाला लिहिता वाचता येत नव्हते, ज्या काळात माणसाला लिहिता आणि वाचता येत नव्हते. म्हणजे हा काळ किती जुना झाला बघा. आता आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, त्यात सुद्धा लोकांना लिहिता वाचता येत होतं. त्याच्या आधीचाही बराच काळ लोकांना लिहिता वाचता येत होतं. हा अगदी जुना काळ आहे, हा अगदी जुना काळ आहे, अश्मयुगीन काळ आहे, दगडाचा काळ. त्या काळात लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं बघा. त्या काळाला काय म्हणतात, प्रागैतिहासिक काळ म्हणतात. काय म्हणतात, प्रागैतिहासिक काळ. मग आपल्याला याच्यावरून क्लिअर होते प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय. बरोबर, ज्या काळात लोकांना लिहिता येत नव्हते, वाचता येत नव्हते, तो काळ. या काळाची माहिती आपल्याला मुख्यतः भौतिक साधनांमधून मिळून मिळते. भौतिक साधने बघा, इतिहासाची भौतिक साधने, या काळाची माहिती मिळते आपल्याला त्यातून. मग ही साधने कोणती, ही साधने कशी असतात मी सांगतो बघा. अशी साधनं इतिहासातली ज्यांना तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता, सोबतच त्यांना तुम्ही हाताने टच सुद्धा करू शकता, हाताने टच सुद्धा करू शकता. त्या साधनांना काय म्हणतात, भौतिक साधने. म्हणजे ते सभोवताली आहेत बघा. आता महाराजांचे किल्ले तुम्ही डोळ्यांनी पाहून सुद्धा शकता, हात सुद्धा लावू शकता. बरोबर, जुन्या काळातील शस्त्र जे युद्धासाठी वापरत होते, शिकारीसाठी वापरत होते, ते शस्त्र त्याला तुम्ही डोळ्यांनी पाहू सुद्धा शकता, सोबतच त्याला हाताने अनुभवू सुद्धा शकता. मग काय ते भौतिक साधने. बरोबर, मग आपल्याला हा जो प्रागैतिहासिक काळ आहे, हा जो प्रागैतिहासिक काळ आहे, याची माहिती आपल्याला भौतिक साधनांमिळून मिळते. बरोबर, त्या त्या काळातले माझं भौतिक साधने कोणते कोणते, हत्यारे, गुहा, हाडे. म्हणजे कुठला प्राणी असेल त्या प्राण्याची हाडे, माणूस असतील माणसाची हाडे. बघा, मातीची भांडी इत्यादी वस्तू त्यासाठी उपयोगी ठरतात, इत्यादी वस्तू त्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणजे मग आपल्याला समजलं, आता आपल्याला काय समजलं की त्या काळातला इतिहास कुठून माहिती पडतो, भौतिक साधनांमधून. भौतिक साधनात कोणते कोणते, हत्यारे, गुहा, हाडे. गुहा म्हणजे गुफा, गुफा ज्यात ते लोक राहायचे जुन्या काळी, त्याला गुहा म्हणतात. गुफा म्हणायचं नाही, गुहा. ठीक आहे. उदाहरण, जुन्या दगडी हत्यारांचा तुकडा सापडला, जुन्या दगडी हत्यारात सापडला, तर त्या काळातील माणूस कोणती साधने वापरत होता हे समजू शकते. सांगा मला कमेंटमध्ये, तुम्ही हे मला कमेंट करून सांगायचं तुम्हाला समजते की नाही. जर त्या काळातील एक हत्याराचा तुकडा समजला, ज्यानं ते शिकार करायचे, ज्या हत्यारानं ते शिकार करायचे त्याचा तुम्हाला तुकडा सापडला, मग त्यावेळेस त्या लोकांकडे काय साधन होतं शिकारीसाठी हे तुम्हाला समजू शकते का. मला हे गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहे. बरोबर, मानवाच्या जीवनातील महत्वाचे बदल बघा. मानवाच्या जीवनात हळूहळू अनेक बदल झाले. मानवाच्या जीवनात हळूहळू बदल झाले बघा. पहिले शिकारी जीवन होतं, नंतर त्यांनी शिकारी तो पहिले असंच डायरेक्ट प्राणी पकडायचा हाताने, नंतर त्यांनी काय केलं, दगडी हत्यारे तयार केले. मग आता प्राणी दिसला का त्याला दगडी हत्यारानं मारायचे. नंतर काय केला, अग्नीचा वापर केला, आगीचा वापर. जे शिकार करत होते मग ते शिजवायचे, आगीचा वापर करायचे. नंतर त्याला समजलं शेती करून आपण काहीतरी पेरलं, ते उगवून आपण खाऊ शकतो, शेतीचा. मग प्राण्यांचं पालन केलं, गाई म्हशी या त्यातून दूध काढायचे, शेळी पालन केलं त्यांनी. बरोबर, त्यानंतर त्यांचं जीवन स्थिर झालं बिचाऱ्यांचं. पण ठीक आहे, आता आम्ही जगू शकतो. आता आम्हाला शिकारीला जायची गरज नाहीये. आम्ही आमच्या मेंढ्या पाळल्या, आम्ही आमच्या शेळ्या पाळल्या, आम्ही आमच्या गायी पाळल्या, म्हशी पाळल्या. आम्हाला आता त्यांच्याकडे दूध काढता येते, सोबतच आम्हाला शेती सुद्धा करता येते. म्हणजे आता आम्हाला शिकारीला जायची गरज नाहीये. बरोबर, त्यांचं जीवन कसं स्थिर झालं. मग आता असं जीवन स्थिर झालं, मग असे लोक जुळत जुळत गेले एकमेकांसोबत. मग गावं वाढले, लोकांची लोकसंख्या वाढत गेली. काय झालं, गावे तयार झाली. बघा, सुरुवातीला मानव अन्नासाठी शिकार करत होता, नंतर त्याने शेती सुरू केली आणि एका ठिकाणी राहू लागला. तो आधी भटकत होता इकडून तिकडे, त्याला माहिती नव्हतं एका ठिकाणी राहायचंय, तो फक्त शिकार करायचा. मग तिकडे जाऊन शिकार करायचा, ते खायचं. बरोबर, मग त्यांनी काय केलं, शेती सुरू केली. मग आता तुम्ही सर शेती सुरू केली, तुम्हाला एका ठिकाणी राहायला लागेल, तुमची शेती आहे तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. मग हे त्याला समजलं. या जुन्या गोष्टी आहेत, जेव्हा माणसाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं तेव्हाच्या आहेत. नाही तुम्ही म्हणाल सर मला शेती सुद्धा माहिती आहे, मला शेती करता सुद्धा येते, मग मी का भटकू. तू आदिमानव आहेस का बाळा, नाही. म्हणून बघा, अश्मयुगाचे टप्पे. अश्मयुग म्हणजे काय,
बघा, ज्या युगात मानवाने दगडाच्या हत्याराचा शिकार करण्यासाठी, कशासाठी? शिकार करण्यासाठी वापर केला. दगडाच्या हत्याराचा शिकार करण्यासाठी वापर केला. तो काळ कोणता? युगीधर. अश्मयुग बघा, मानवाने दगडापासून विविध साधने तयार करून वापरली, त्या काळाला अश्मयुग म्हणतात. त्या काळाला काय म्हणतात? अश्मयुग. मानवाने दगडापासून विविध साधने करून वापरली, त्या काळाला अश्मयुग म्हणतात. त्यांनी काय केलं मग? शिकार करण्याचे हत्यार सोबतच काही भांडे बनवले. त्यांनी चाक सुद्धा आधी दगडाचंच बनवलं होतं. माणसाने चाक सुद्धा आधी कशाचं बनवलं होतं? दगडाचंच बनवलं होतं. दगडाचंच चाकाने ते हे करायचे, बरोबर. अश्मयुगाचे 3 प्रमुख टप्पे आहेत बघा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. कोणते? पुराश्मयुग हे सगळ्यात पुरातन, मध्य अश्मयुग थोडं मधातलं, आणि नव म्हणजे एकदम अश्मयुग संपत येईल तेव्हाच. आता आपल्याला ह्या तिन्ही आपल्याला या धड्यात पाहायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, आणि यावर प्रश्न येतो. यावर तुमच्या पेपरात युनिट टेस्ट असो का तुमची प्रथम संदर्भात चाचणी असो, यावरून प्रश्न येतो. त्यामुळे ह्या गोष्टी बरोबर लक्षात घ्या, म्हणजे कसं तुम्हालाच पेपरात लिहिता येतात ना हो, बाकी काय. चला आता पुराश्मयुग म्हणजे काय बघा. पुराश्मयुगात मानवाचे जीवन मुख्यतः शिकार आणि अन्न गोळा करण्यावर अवलंबून होते. या पुराश्मयुगात लोक काय करायचे? माणूस काय करायचा? फक्त शिकार करायचा, अन्न गोळा करायचा. मानव एका ठिकाणी कायम राहत नव्हता, कारण त्याला जिकडे शिकार भेटेल तो तिकडे हिंडत फिरत होता, बरोबर. दगडापासून हत्यारे तयार केली जात होती. दगडापासून हत्यारे तयार केली जात होती, बरोबर. गुहा किंवा नैसर्गिक आश्रयाचा वापर केला जात असे. बघा, राहायसाठी माणूस काय करायचा? गुहा म्हणजे काय असतात? दगडात एक कोरलेलं असं छिद्र असते, त्यात तुम्ही राहू शकता. गुहा तुम्हाला पाहायला भेटतील सुद्धा, सध्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी गुहा दिसतात, त्या आपल्याला पाहायला भेटतात. गुहात राहायचा. अग्नीचा वापर निर्माण माहितच नव्हता. आता जे ते शिकार करायचे, ते शिकार ते कच्चीच खायची, कारण त्यांना आग काय असते, आग कशी लागते, आग काय आहे ही गोष्टच माहिती नव्हती. म्हणून ते कोणत्या युगात? पुराश्मयुगात. बघा, शिकार करण्यासाठी दगडांचे टोकदार हत्यारे वापरणे. आता मध्याश्मयुग, मधातला काळ, थोडा अश्मयुगाचा मधातला काळ. चला पाहू. मध्य अश्मयुगात दगडी हत्यारे अधिक लहान आणि धारदार बनवली गेली. बघा, युगात दगडी हत्यारे अधिक लहान आणि धारदार बनवल्या गेली. त्यांना समजलं आपण दगडाने प्राणी तो मारतोय, पण मग त्याला जर थोडस टोक केलं, बघा पहिले ते असं वापरायचे, हे दिसते का तुम्हाला? हे असं टोक वापरायचे. यांना थोडा त्रास जास्त व्हायचा की मरायचं नाही लवकर, मग त्यांनी असं टोकदार बनवून पाहिलं. आता इससे लवकर शिकार होत होती. यांना काय होत होती? लवकर शिकार होत होती. शिकार करण्याच्या पद्धती सुधारल्या, बरोबर. मासेमारी आणि अन्न गोळा करण्याच्या पद्धती विकसित झाल्या. त्यांना समजलं आधी काय करायचे, ते शिकार केली, बरोबर. आता समजा त्यांनी आज काय केलं? मासेमारी केली, बरोबर. मासे जमा केले. आजचे ते मासे आजच खाऊन टाकायचे, ते काही गोळा करून ठेवायचे. मग त्यांना समजलं बरं ठीक आहे, भूक झाली, आज एवढं खाल्लं, मग आता हे जे आहे एवढं आपण उद्यासाठी ठेवू. गोळा करून ठेवण्याची त्यांना युक्ती सुचली. कोणत्या काळात? मध्याश्मयुगात. बघा, मानवाच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागले. लहान धारदार दगडी हत्याराचा वापर शिकार करण्यासाठी करत होते. बघा, हे नैसर्गिक गुहा, त्यात हे असे लोक राहायचे. बघा, ते दाखवले आहे त्याच्यात, आपल्या पुस्तकात आहे हे फोटो. ते दगडाचा हत्यारा बनवायचे, शिजवायचे, भिजवायचे. ते पुढच्या काळात आहे. मध्य अश्मयुग पाहिलं. आता नवा अश्मयुगात मानवाच्या जीवनात मोठा बदल झाला. कोणते? मानवाने शेती सुरू केली. त्याला समजलं फक्त प्राणीच मारून खाऊन आपण जिवंत राहू शकत नाही. आपण कुठल्याही गोष्टी पेरून त्याही खाऊ शकतो. शेती, बरोबर. प्राण्यांचे पालन पोषण सुरू केले. त्यांनी प्राणी वागवायला सुरू केले. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या याच्यापासून दूध काढायचे, दूध प्यायचे, बरोबर. मानव एका ठिकाणी राहू लागला. त्यांना समजलं जर आपण ठिकाणं बदलत गेलो, त्याचं काय नुकसान होते. आपण जे याच्या आधी सगळ्या गोष्टी जमा करून ठेवलं, याच्या आधी आपण ज्याही गोष्टी तयार करून ठेवल्या, त्या सगळ्या आपल्या वाया चालल्यात, बरोबर. अजून काय? गावे निर्माण होऊ लागली. बघा, गावांची निर्मिती झाली. मग आता 2-4 लोक एकत्र येऊन राहतात, मग त्यांना पण आणखी लोक येऊन राहायला लागले. काय झाली? मग गावांची निर्मिती झाली. मातीची भांडी, सुधारित दगडी हत्यारे वापरली जाऊ लागली. मातीची भांडी, मातीची भांडी वापरायला लागले. ते त्यांना समजा दगड हा खूप कठीण आहे, त्याला फोडायला यायला खूप त्रास जातो. मग आपण मातीचं भांडं करून पाहायचं का? मातीच्या भांड्याचा शोध लागला. कोणत्या युगात? नवा अश्मयुगात. बघा,
हे एक आपल्या पुस्तकात उदाहरण दिलंय. नवाश्म युगातील कुऱ्हाड त्यांनी काय केलं, लाकूड त्याच्यावर दगड ठेवला. आधी काय करायचे, फक्त दगडच वापरायचे, मग दगड खूप हेवी, मग त्यांनी लाकूड, त्याला दगड, नंतर त्याला टोकदार कुऱ्हाड तयार करून पाहिली. बघा हे दिसतंय आपल्या ह्याच्यात पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे, पाहून घ्यायचं. बघा, गहू पिकवणे, शेळी मेंढी पाळणे आणि एका ठिकाणी घर बनवून राहणे. मग आता ते शिकार, आधी काय करायचे, शिकार करायचे, मग चालले का आज शिकारसाठी इकडे, मग ठीक आहे आज इकडेच राहू, मग पुढे शिकार चालले पुढे. मग जे तिथं त्यांचं एका ठिकाणी वास्तव्य नव्हतं, त्यांचं एका ठिकाणी वास्तव्य नव्हतं, त्यांना समजलं हा आपण जर एका ठिकाणी राहिलो, शिकार करून यायचं, वापस त्या जागी येऊन जायचं, खायचं, राहायचं, बरोबर, कारण ती जागा सेफ आहे, त्यांना माहिती आहे त्या जागेत काय पावसात पाणी जाते का नाही, कोणत्या नैसर्गिक आपत्ती आल्या तर त्यांचं संरक्षण होईल हे त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी ती जागा ऑलरेडी शोधून काढली आहे, बरोबर. मग त्यांनी तिथं शेती करायला सुरुवात केली. मग शेती जर तुम्ही करताय, तुम्हाला इथूनच पीक आणि पीक पेरून उत्पन्न भेटते, मग तुम्ही कशाला दुसऱ्या जागी जाणार, मग असा विचार त्यांचा आला. मग ते एकाच जागी राहू लागले. कोणत्या, नवाश्मयुगात. बघा आपल्याला दिसते एकदम जुन्या काळचे लोक आहेत, टोकदार काठीने पेरणी करत आहेत. ते आधी त्याने टोकदार काठीचा शोध लावला, दगड त्याला बांधून खालून. मग ते आपल्या कसं सध्या नांगर आहे, नांगर नांगर माहित आहे की नाही तुम्हाला, कमेंटमध्ये सांगा. आम्हाला नसते माहिती, आमच्याकडे ट्रॅक्टर विक्टर हेच माहित. नांगरानं मग तसं ते टोकदार यानं हे करायचे, जागा बनवायचे, त्यात बी पेरायचे, पेरणी करायची. हे आपल्या पुस्तकात दिलेला फोटो आहे. इथे तुम्हाला क्लिअर नाही दिसत, पुस्तकात एकदम झूम करके करके देखने का, झूम कर करके देखने का. बघा, ताम्रपाषाण युग. आता हे काय ताम्रपाषाण युग, काय ज्या काळात मानवाने हत्यारे बनवण्यासाठी तांब्याचा वापर केला, ताम्रपाषाण युग. बघा ताम्रपाषाण युग, दगडाबरोबरच तांब्याचा वापर सुरू झाला, त्या काळात ताम्रपाषाण युग म्हणतात. बघा, दगडाबरोबरच तांब्याचा वापर सुरू झाला, त्या काळाला ताम्रपाषाण युग म्हणतात, बरोबर. दगडी आणि तांब्याची हत्यारे वापरली जात. दगड आणि तांब यांचे मिळून काहीतरी हत्यारे बनवले त्यांनी, बरोबर. शेती आणि पशुपालन वाढले, बरोबर. गावे आणि वस्ती विकसित झाल्या. थोडे लोक कमी होते, आता वाढत चालले, वस्त्या करून राहायला लागले लोक, गावात राहायला लागले. मातीची भांडी, दागिने, इतर वस्तू तयार केल्या गेल्या. आता तांब म्हटलं म्हणजे मेटल आहे, चमकणार आहे. त्यांना वाटलं हे आपण गळ्यात घातलं तर चांगलं दिसेल, मग त्यांनी ते केलं. बघा, त्याचं उदाहरण तांब्याची कुऱ्हाड आणि दगडी हत्यारे दोन्हीचा वापर करायला लागले ते. मग महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगातील स्थळे, म्हणजे महाराष्ट्रात आपल्या काहीतरी असे स्थळ आहेत जिथे तुम्हाला ताम्रपाषाण युगाच्या गोष्टींची माहिती मिळते. तिथे ती साधने, जे इतिहास, हा जो ताम्रपाषाण युग आहे आपल्याला माहिती पडू शकते, अशी साधने तिथे ठेवलेली आहेत. ते पाहू आपण कोणते कुठं. बघा, महाराष्ट्रात प्राचीन मानवी वस्तूंचे पुरावे अनेक ठिकाणी मिळाले आहेत. महत्वाची स्थळे दायमाबाद अहिल्यानगर जिल्ह्यात आहे, बरोबर. इनामगाव पुणे जिल्ह्यात आहे. बघा, अजून जुर्वे, अहिल्यानगर हे सगळे वाचून घ्यायचे, बरोबर. इथं काय भेटते आपल्याला, ताम्रपाषाण युगातील गोष्टी भेटतात. ते आपल्याला पुस्तकात पण दिलंय. बघा, इनामगाव येथे उत्खननातून मिळालेल्या वस्तूवरून तेथील लोकांचे जीवन कसे होते याचा अंदाज घेता येतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरून त्या काळातल्या लोकांचं जीवन कसं होतं याचा आपल्याला काय भेटू शकते, माहिती भेटू शकते. हे सगळे आपल्या महाराष्ट्रातील स्थळे आहेत. जायचं, जर तुम्हाला कधीतरी इथे जायची संधी भेटली, पाहायची संधी भेटली, तर नक्कीच जाऊन या. तुम्हाला सुद्धा इतिहासातल्या गोष्टी कळायला लागतील थोड्या. तेही व्हिज्युअलाइज होतील. त्या सगळ्या गोष्टी काय होतील, तुम्हाला डोळ्यासमोर येतील बाळांनो. बघा, प्रत्येक गाव दिलं इथं काय केलंय, प्रत्येक गाव दिलं आहे, बरोबर. त्यातलं याचं दिलंय, हे आपल्या पुस्तकात आहे. पाहू आपण एक किंवा दोन पाहू. बघा, दायमाबाद हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि संशोधनात्मक दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातील BP बोपर्डीकर यांनी लावला. बघा, इथं काय काय सापडलं, काय पुरावे सापडले. काश्य धातूंच्या 4 वस्तू मिळाल्या. गाड्याला झुंपलेले बैल, रेडे, गेंडा व हत्ती अशा 4 वस्तू आहेत. बघा, असं तिच्याहून दिसून येते. आता या वस्तू दायमाबाद ब्रॉन्झेस म्हणून ओळखल्या जातात. दायमाबाद ब्रॉन्झेस म्हणून ओळखल्या जातात. असं ह्या सगळ्या माहिती आहेत, ह्या तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिसतील. ह्या एक माहिती वाचून घ्यायच्या, मस्त डिटेल मध्ये आरामात एक वस्तू घ्यायची, एक वाचून पाहायची. आता आपण जे शिकलो त्याची आपण पटकन 1 मिनिटातच रिव्हिजन करून घेऊ. हे आहे आपलं पुस्तक आहे असं. त्यात आपण आपला दुसरा धडा सुरू केला. कोणता, प्रागैतिहासिक काळ हा आपण धडा सुरू केला. मग आपण त्यात एक पाहिलं. बघा, आधी आपण पाहिलं प्राचीन भारत कसा होता, अश्मयुग काळ काय होता,
अश्मयुग काळाचे 3 भाग पाहिले. आपण आता ते डिटेलमध्ये रिव्हिजन करून घेऊ पटकन. बघा, प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी. जर तुम्हाला भारताची भूगोल माहिती आहे, तर तुम्हाला इतिहास समजण्यात माहिती मिळते. हे मी तुम्हाला सांगितलं. कुठं सांगितलं? याच धड्यात सांगितलं. याच्याच आधी सुरुवातीला सांगितलं. जर तुम्हाला भूगोल माहिती असेल भारताचं, तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी, इतिहास कसा आहे भारताचा हे समजू शकते. त्यासाठी तुम्ही हा पुस्तकात दिलेला नकाशा पाहायचा. त्यात प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. ती बारकाईने लक्षात घ्यायची. नंतर काय? प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? ज्या काळात माणसाला लिहिता आणि वाचता येत नव्हतं. ज्या काळात माणसाला लिहिता आणि वाचता येत नव्हतं, तो काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. बघा, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हणतात. मग आपल्याला या काळाची माहिती कुठून भेटते? तर त्या काळातले काही हत्यार सापडू शकतात. त्या काळातले काही त्या लोकांनी वापरलेले भांडे सापडू शकतात. ते जिथं राहायचे त्या गुहा, त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ते लोक. आणि हे कोणते साधनं आहेत? सगळ्यात मेन भौतिक साधनं. हे जे भौतिक साधनं आहे, त्या भौतिक साधनांवरून आपल्याला त्या प्रागैतिहासिक काळातील गोष्टी समजू शकतात. बघा, त्या लोकांनी काय केलं? दगडाचे हत्यार वापरले. ते आपल्यासाठी एक्झाम्पल की हा हे हत्यार आहे, याच्यावरून ते शिकार करायचे. आता मानवाच्या जीवनातील महत्वाचे बदल. मानवाच्या जीवनात काय काय महत्वाचे बदल झाले, कसे कसे झाले बघा. शिकारीचं पहिले माणूस शिकार करायचा आणि खायचा. बरोबर, कच्चच खायचा. आगीचा शोध सुद्धा लागणार नव्हता. नंतर दगडी हत्यारे. पहिले ते हाताने शिकार करायचे. नंतर त्यांना समजलं की आपण दगडाला जर ठोकठाक करून जर शेप देऊन प्रॉपर आपण हत्यार बनवू शकतो. मग त्यांनी दगडाचे हत्यारे बनवले. नंतर काय केलं? त्यांनी अग्नीचा वापर केला. जे शिकार करत होते ते शिकार मग त्यांनी शिजवून खायला सुरुवात केलं. अरे हे तर खायला सोपं, म्हणजे पचायला सोपं जाते, चवीलाही चांगलं लागते. मग त्यांनी अग्नीचा वापर केला. अग्नीचा शोध लावला त्यांनी. बरोबर. नंतर शेती. मग त्यांना समजलं की फक्त शिकारच करून नाही, तर आपण शेती कोणती तरी गोष्ट पिकवून सुद्धा खाऊ शकतो. मग शेती सोबतच त्यांनी प्राणी, गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या ह्या पाळायला सुरुवात केली. याच्यापासून सुद्धा त्याला समजलं अरे दूध भेटते याच्यापासून, हेही सुद्धा आपण खाऊ जगू शकतो. बरोबर. मग माणसाचं असं करता करता जीवन स्थिर झालं. मग त्या स्थिर जीवनात काय झालं? मग लोक गट करून राहत होते. 4-5 लोकांचे गट येऊन सोबत करून राहत होते. अशाने काय झालं? गावाची गुम झाले, गाव सुरू झाले. लोकांनी गावात राहणं सुरू केलं. मग पुढे काय पाहिलं आपण? अश्मयुग पाहिलं. अश्मयुग काय? ज्या ज्या युगात लोकांनी दगडाचा वापर करून अनेक साधने बनवली. बरोबर. बघा, मानवाने दगडापासून विविध साधने करून वापरली, त्या काळाला काय म्हणतात? अश्मयुगीन काळ. त्याचे 3 टप्पे. पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग. मग सगळ्यात पुराश्मयुग हा सगळ्यात जुना काळ. यात फक्त लोक शिकार करायचे आणि अन्न गोळा करून बस फक्त त्यांना खायचं, बस, याच्यावर काहीच नाही. मग ते काय करत होते? हे लोक एका ठिकाणी राहत नव्हते. त्यांचे जे हत्यार होते ते सगळे दगडापासून तयार झालेले होते. ते राहायचे कुठं? गुहा किंवा नैसर्गिक एखाद कुठंतरी त्यांना आश्रय भेटला, तिथंच राहत होते बिचारे. बरोबर. मग त्याच्यानंतर आला मध्याश्मयुग आला. या काळात काय झालं? थोडीशी फरक झाला बघा. दगडी हत्यारे अधिक लहान धारदार बनवली. त्यांनी काय केलं? आधी दगडी हत्यारे खूप मोठे मोठे होते त्यांचे. मग त्यांनी त्याला ठीक आहे, त्यांना समजलं धार केली तर लवकर प्राणी मरतात, लवकर आपल्याला शिकार केल्या जाते. बरोबर. मग त्यांनी लहान केले, त्याचा आकार कमी केला. बरोबर. नंतर त्यांनी काय केलं? मासेमारी आणि अन्न करण्याच्या पद्धती विकसित झाल्या. त्यांना समजलं की आपण फक्त प्राणीच नाही तर आपण मासे सुद्धा खाऊ शकतो. नंतर त्यांनी मासेमारी सुरू केली. सोबतच मग आता अन्न गोळा करून ठेवायला लागले. आधी काय करायचे? आज शिकार केली, आज जेवढं शिकार केली तेवढं खायचं, पुढे निघून जायचं. बघ, आता त्यांनी ते अन्न गोळा करायला सुरुवात केली. बघा, असा मानवाच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागला. नंतर आलं नवाश्मयुग. नवाश्मयुगात तर खूप बदल झाले. त्यांनी मग त्यांनी काय केलं? याचे आपल्या शिकारीसाठीचे जे साधनं असतात, म्हणजे शिकारीसाठी जे हत्यार वापरत होते तिथे धारदार केले. सोबत त्यांनी असा विचार केला की त्याच दगडापासून आपण काहीतरी भांडे बनवू शकतो. त्यांनी दगडापासून भांडे, मातीपासून भांडे बनवणं सुरू केले. बघा, त्यांनी प्राण्यांचे पालन पोषण सुद्धा सुरू केले. तो एकाच ठिकाणी राहू लागले लोक. बरोबर. गावे निर्माण होऊ लागली. त्यांनी शेती सुद्धा सुरू केली. कोणत्या? नवाश्मयुगात. नंतर ताम्रपाषाण युग. बघा, ज्या काळात त्यांनी ताम्र आणि दगड या दोघांचा वापर करून बघा, आपल्याला डेफिनेशन काय म्हणते? दगडासोबत तांब्याचा वापर सुरू केला. ज्या काळात दगडासोबत तांब्याचा वापर सुरू केला त्या काळाला ताम्रपाषाण युग म्हणतात. त्या काळाला काय म्हणतात? ताम्रपाषाण युग. बरोबर. दगडी आणि तांब्याचे हत्यारे वापरली जात. शेती आणि पशुपालन वाढले. बघा, गावे आणि वस्ती विकसित झाल्या. मातीची भांडी, दागिने आणि इतर वस्तू सुद्धा तयार केल्या. त्यांनी काय केल्या? इतर वस्तू सुद्धा तयार केल्या. बरोबर. त्याचं उदाहरण तांब्याची कुऱ्हाड आणि दगडी हत्यारे दोन्हीचा वापर करू लागले.
मग आपण पाहिलं महाराष्ट्रातील हे ठिकाणे आहे, इथं जाऊन व्हिजिट करायची. इथं जाऊन तुम्ही व्हिजिट नाही करू शकले तर हे आपल्या पुस्तकात तक्ते दिलेले आहेत, याच्यावरून तुम्हाला माहिती समजून जाईल की ताम्रपाषाण युगाचे काय काय गोष्टी होत्या. आता मी हे तर झालं आपल्या पुस्तकातलं. यापेक्षा एक कामाची गोष्ट सांगतो फाडा तुम्हाला, यापेक्षा एक मी कामाची गोष्ट सांगतो. बघा, हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहत असाल, हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल, तुम्हाला अशी आपल्या व्हिडिओच्या खाली MV सॅट नावाची लिंक दिसेल, ती लिंक उघडायची. ही आहे स्कॉलरशिप एक्झाम, कोणाची? वेदांतूची. त्यात तुम्ही जर पास झाले, तुम्ही जर हे स्कॉलरशिप एक्झाम क्रॅक केली, तुम्ही जर पास झाले तर तुम्हाला आमच्या काही पेड बॅचेस आहेत, त्या तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. कशा? अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. सोबतच त्याच्या खाली एक लिंक आहे बघा, त्याच्या खाली लिंक आहे वॉरियर्स बॅचची. बघा, वॉरियर्स बॅचची, क्लिक हिअर टू जॉइन फ्री वॉरियर्स बॅच. ही वॉरियर्स बॅचच्या लिंकवर जायचं, इथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. ही बॅच आहे, इथं हे शिक्षक आणि मी तुम्हाला सगळे विषय शिकवतो. आम्ही तुम्हाला सगळे विषय शिकवतो, तेही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. इथं तुम्हाला एकही रुपया लागणार नाही, 0 रुपये आहे. फक्त इथं जाऊन तुम्हाला साइन इन करायचं आहे. या आणि काय होणार, तुम्हाला आमचे सेशन सगळे त्या ऍपवर पाहता येतील. सोबतच तुम्हाला तिथे नोट्स आणि अजून तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा भेटतील. तर नक्की ह्या गोष्टी पाहायच्या. आणि हो, मला जाताना सांगायचं रे बाळांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आणि हा एकदम छोटूसा धडा एकदम छोट्याशा टायमात मी समजून सांगितला, मला सांगायचं कसा समजला ते. बरोबर का? चला बाय.